आजचा अभंग आहे. आदि मध्य अंत दाखविले दीपे, तो आपणापे यत्न बरा. दास्यत्वे दाविले धान्याचे भांडार, तो नव्हे सार इथुनिया. उपायाने सोस नासला सकळ, सत्ते सत्ताबळ अंगा आले. तुका म्हणे दृष्टी सकळांचे शिरी, वचनेची करी वैसोनिया. याचा अर्थ आहे, अंधारातील वस्तूवर प्रकाश पाडून दीप त्यांचे सर्वार्थाने दर्शन घडवतो. असा जो दीप त्याचाच आपण आश्रय मिळवला हे बरे झाले. अंधारामध्ये दिव्याचे सहाय्य घेणे चांगले, त्याप्रमाणेच या जगामध्ये एक विठ्ठलच सत्य आहे हे मी जाणले आहे व त्यांचे दास्यत्व पत्करले आहे. म्हणून त्या विठ्ठल देनाने म्हणजे मालकाने मला परमार्थाचा ठेवा ऐश्वर्य दाखविले. आता याच कारणामुळे मी विठ्ठलाशिवाय जे काही दिसेल ते सत्यच नाही, ते खरे नाही हे जाणले आहे. मी हरिभक्तीचा उपाय केला, त्यामुळे माझा सर्व विषय भोग नाहीसा झाला आणि विठ्ठलाची भक्ती मी निरंतर करत राहिलो. त्यामुळे विठ्ठलाने मला त्याची सर्व शक्ती देण्यास पात्र केले व माझ्या अंगी हरिभक्तीचे सत्ताबळ आले. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी माझी समान दृष्टी असून बसल्या जागेवरून मी सर्वांना भगवंतांचे वचन ऐकवितो. या भौतिक जगामध्ये विशेषतः कलियुगामध्ये सर्व जीव आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे आहेत. श्रीमद भागवत हा ग्रंथ अशा आंधळ्या जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासदेवांनी रचला आहे. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे, कृष्णे स्वधोपधाम पगते धर्मज्ञान आदिभि सहा, कलौ नष्ट दृशामेश पुराण अर्कोऽध्युनतः. अर्थात हे भागवत पुराण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णांनी स्वधामात गमन केल्यानंतर तत्काळ त्याचा उदय झालेला आहे. या कलियुगात अज्ञानरूपी निबिड अंधकाराने दृष्टीहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल. अशा प्रकारे गीता आणि भागवत हे या कलियुगातील ज्ञानांध लोकांना ज्ञान प्रकाश देणारे दीपच आहेत. या दोन्ही ग्रंथांमधील श्रीकृष्ण भक्तीचे पालन केल्यास सहजपणे हरिभक्ती प्राप्त होईल. या अनुभवाने आणि विश्वासाने हरिभक्त गीता भागवतमधील वचनांचा प्रचार आणि प्रसार करतात. जय हरी विठ्ठल.